तर मित्रांनो, आपण आज अशा गावच्या ठिकाणी जाणार आहे. ती गावची सर्वात सुप्रसिद्ध जागा आहे आणि त्यातला एक माणूस, चुकलेला माणूस आहे. हा आपला लेजेंड माणूस आहे. गोलमाल 3 मधला. जरा बोल. ऐकलंय, आवाज ऐकला का? तर चला पुढं. मित्रांनो, हे पहा आमचं गाव कसं सुकाड सुकाड एकदम सुमसाम शांत असल्या कडक उन्हामध्ये आता आम्ही चाललोय फिरायला. किती मस्त वाटतंय ना, गाडी वगैरे तर फुल हायवे टच आहे. मंडळी मला सोडून गेली होती, तर ते आता अर्ध्यातून आलेले आहेत वापस न्यायला मला. तर हे आपले मित्र परिवार येतात स्कूटीवरून समोरून, तर त्यांचा काहीच फायदा नाही. मला म्हणले तुम्ही जावा पुढं, पण आलेत पाठवून आता मला न्यायला. आलेत आता, आम्ही जात आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता. सुकाडवाडा आहे, सुकाडवाडा. हा, पण तो सुरुवातच खतम होणार आहे. चला. आता इथं हायवे लागत आहे, हायवेला चाललोय बघत आता गाडी. हायवेला गाडी पळना झाली तरी पळवतोय, सुट्टी नाही. मित्रांनो, तर त्या गाडीला आम्ही गाठू शकतो का? त्या गाडीला गाठू शकतो का आपण स्कूटीने? चला, चॅलेंज. पण चॅलेंज सुरुवातच खतम होत, त्याच्यामुळं काय कंट्रोल कुठं, अपाचकतेचे पुचाड प्रयोग चालले. कुठून कोणाच्या विहिरीत जायचंय? ज्ञानेबा इकडून, हा लेफ्ट राईट, राईट साईड. त्या पत्र्या साईड पासून ना हात काढा बाय. आहे का गाडी? तिथून आत ना, तिथून आत. उघडे नागडे पागडे. जास्त सावलीत लाव, सावलीत बघा त्यांनी लावलं तिकडं, ह्यांनी लावलं ना. गय बघा काहीच गय. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता आम्ही पडलो होतो, गाडी दगडावून स्लिप झाली हलकीशी, त्यामुळे आम्ही दोघं पण, तिघांना पण आम्हाला काही लागलेलं नाही. तर अशा ठिकाणी आम्ही पोचलोय. उन्हाळ्यात दुष्काळ आणि विहीर बघा, तुम्ही बघू शकता हा व्हिडिओ विहिरीचा. हे गावचं निसर्गिक जीवन आहे, ते तसे उघडे बिगडे आहेत सर्वजण. आता मस्त पैकी या डोक्यात पावणार आहे आम्ही. बघा तुम्ही पाणी बघू शकता, किती एकदम निळं निळं एकदम मस्त आहे. किती भारी वाटतंय, मस्त आहे ना. तसं तुम्ही पण आनंद घेत जावा गावच्या निसर्गाचा.
कशी बारकी पोर तो का त्याला पवा येत नाही तरी कसा पोहते बघा तो का तो दिसतं का तुम्हाला बघा तो केवढा छोटा मुलगा आहे पण काय तो लवकरच पोहायला शिकतोय आता. आणि आमची डिंगी ही गिंडरी आहे गिंडरी. मित्रांनो तुम्हाला सांगतो ना गावासारखं जीवन नाही कुठे. एकदम सुख शांती एकदम झिरो व्हायलन्स. किती मस्त वाटतं बघा ना हे मुलं वगैरे असे पोहतात वगैरे. एक वेळ ना आम्ही यांच्यासारखेच होतो. दिवस रात्र विहिरीमध्ये पोहत राहायचो. बघा ना किती एकदम एन्जॉय करतात आहे. मला पोहा येत नाही नाहीतर मी पण उडी टाकली असते. पण मी आज प्रयत्न करणार नक्कीच पोहण्याचा की ट्राय करतो मी पण. आज तुम्ही बघू शकता आता ट्राय करतोय ते व्हिडिओ निघेल माझा. तर बघा तुम्ही आज कसे. आणि माझी केस बघा भुंजाटलीत कशी गावी आल्यानंतर. हेअरस्टाईल न्यू हेअरस्टाईल बाय वॅक्स बिक्सची गरज नाही. नाद नाही का केस पाहिजे असे वळतात कुठे पण वळव. बरं आहे की नाही सुट्टी नाही. तर बघा आता पोहायला चाललेलो आहे मी. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत राहा. काय होते आता झाले त्याचे पेटले ॲप झाले पेटले ॲप. तर पूर्ण बिस्किटांचा एक बिस्किट झालेला आहे असं आहे का कोणाकडं. आता मी पण चालू ट्राय करतो शिकायचं पोहायला. तर तुम्ही बघा मुलं कधी उड्या टाकतात. बघा बारका त्याला पोहायचं पण आम्हाला येत नाही अजून. पवा येत नाही मग त्या कुठला. तर मी ट्राय करेन मला वाचवा रे पुढे काय अशा खंडात गरम पाणी टाकतो. ट्राय करतो जर जमलं तर या वाचवायला. एकाच उडीमध्ये पोहा शिकलेलो आहे. त्याच्यामुळे तुम्ही पण प्रयत्न करा. कसं वर जायचं सांग की. अरे बोटाची म्हटली मित्रांनो आंघोळ करून पण काय फायदा नाही. वर चढायला झाले. बघा तर पायऱ्या पण नाही असल्या ह्याच्यात पोहोचतोय पण एन्जॉय एन्जॉय महत्वाचा आहे. आज तो चिमुकला बघा त्याचा जीव बघा केवढा आहे. आणि तो बघा एवढ्या मोठ्या विहिरीमध्ये पोहतोय. ना सपोर्ट कशाचा ना काय त्या फक्त केंडाचा. त्याच्याला ना रस्सी ना काय त्याचा सपोर्ट घेऊन पोहतोय बघा. आणि स्वतःच्या हाताने सगळी कामं करतोय. अनाथ आहे गरीब आहे काय करणार. अनाथ आहे काय म्हणून लक्ष चड्डी घालतो. काय घालतो. लक्ष चड्डी. लक्ष चड्डी नाही रे डिलक्स आहे. कुठली लक्ष चड्डी ब्रँड आहे बघा. नाद नाही करायचा. अरे ही पोरं पण ब्रँड घालते ते. आणि आम्ही बघा चड्या फटक्या घालतो या रुपा अंडरवेअर. ह्यो बघा डिंगरी नुसता खाऊन सुटलाय पण धाडच व्हायच पण नाही. ह्याचा खाया पाहिजे ना जराशी जे कान पड्या म्हणतोय मी. गावच्या असल्या भर उन्हामध्ये ना पोहण्याची जी मजा आहे ना ते काय तुम्हाला सांगू शकत नाही. किती मजा येते बघा. हे मित्रांनो कशी मजा आली पोहायला. कसं वाटलं. गारगार वाटलं का गरम गरम वाटलं. गरम वाटलं. अगं किती खुश आहे जरा. पण नवसातून एकदा यावं भेटतो. काय कामातून वेळ नाही भेटत काय करायचं. नवस करायला पण लागतो. नवस नाही रे वर्षातून. आता परत यायचं पुढल्या महिन्यात एन्जॉय करायला. तो बघा तिकडे चड्डी काढतोय पण त्याला चड्डी बसना झाली कारण तो त्या या चिमुकल्याची चड्डी घालायला लागलाय.
आणि हा बघा हे कोणत्या यानं तुम्हाला गरीब वाटतं मला सांगा जरा. बघ काय कसले कसले इशारे करतोय बघा. काय काय बोलायचं आजकाल काय काय. आणि हे बघा त्याचा भाव जोडीदार बघा दोघात. काय ह्या दोघात काय फरक वाटतोय का जरा सांगा जरा आम्हाला. ब्लॅक अँड व्हाईट ओरिओ. हा ओरिओ बिस्किट. काय तुम्हाला या दोघांच्या जोडीला कुठलं नाव देणार ते सांगा. ओरिओ बिस्किटची जोडी. आतून व्हाईट क्रीम बाहेरून काही क्रीम. तर चला तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघत राहा. अजून तुम्हाला पुढे बरेच काही दावतोय. असं रानामध्ये डुबतात हे माहित आहे का तुम्हाला. हे काय माहित आहे का रानामधले घाण काढण्यासाठी त्याला डुबं बोलतात. डुबं लोखंडी असतं असा कचरा काढतं रानामधून असं मस्त बघा. गवत निघतंय. गवत काढलं का नाही असं गवत काढते. तर ही मजा घ्यायची असते. नैसर्गिक प्राणी गाय म्हशी आहेत. गाय म्हशी बैल हे सावली खाली एकदम मस्त बसलेत एकदम. ते भारी आहे ना. हे बघा चार्ली. कुठला चार्ली. हा शर्यतीतला बैल आहे. त्याचं नाव चार्ली आहे. त्याला भारी दिसतंय ना. ही जर्सी गाय आहे. दिवसाला 10 लिटर दूध देते. तिथं म्हैस. आणि हे बघा आपले मैत्र जोडी लोक. चला किती आंबे आलेत छोटे छोटे आहेत. असं जरा खात राहायचं. हे बघा किती भारी वाटतील ना. किती मस्त आहे. इथे बघा मस्त कशी बघतात आहे मारायच्या प्लॅन. एक उठलाय मारायला मला. पळा अटॅक. तर अशा तऱ्हेने आम्ही घरी पोहोचलो आहे. तर इथेच व्हिडिओ बंद करतोय. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.